नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 293 ते 300. फांद्या म्हणजे जसे झाड, समुद्र म्हणजे जसे जळ, प्रकाश आणि सूर्य काय आहेत का भिन्न भिन्न, वेगळे असे शरीर काय, त्याच्या अवयवांहून ओलावा आणि जल, परस्परांहून का भिन्न, सर्व लक्षणे जी ही बाह्य, मूर्तिमंततेची मन, लक्षणे ही घ्यावीस मनाचीच जाणून, भुईत जे पेरले बीज, तेच होतसे वृक्षरूप, तसेच रे हे मन, इंद्रियांमधून होतसे व्यक्त, अहिंसा जरही नसेल मनामध्ये मुळातून, कशी येईल ती बाहेर, मग तू सांग. वृत्ती कोणतीही प्रथम उत्पन्न होतसे मनात, वाचा दृष्ट्यादी इंद्रियात, मग होतसे प्रकट, मनात जे नाही कधीच, येईल का ते वाणीतून, अंकुर असेल का जमिनीत, बीजाशिवाय, उगमाच्या ठिकाणीच पाणी जे गेले वाळून, येईल कसे प्रवाहात नदीमध्ये, तसेच कधी जाता जीव देहाबाहेर निघून, मग आहे का हालचाल शरीरामध्ये. मन आणि शरीर हे कसे एकरूप आहेत हे सांगताना भगवंत म्हणतात, सज्जनाच्या मनाविषयी मी आता तुला सांगतो. फांद्या म्हणजे जसं झाड असतं, समुद्र म्हणजेच पाणी असतं, प्रकाश आणि सूर्य कधी वेगळे वेगळे समजले जातात का, तसंच शरीर त्याच्या अवयवांहूनही कधी वेगळं नसतं. ओलावा आणि पाणी हे परस्परांहून भिन्न कधीच नसतं. सगळी लक्षणं जी बाह्यतः दिसतात, मूर्तिमंत तेच मन असतं आणि तीच मनाची लक्षणं आहेत असं जाणून घ्यावं. भुईमध्ये जेव्हा बीज पेरलं जातं तेव्हा त्याचाच वृक्ष होत असतो. तसंच हे मन आहे जे इंद्रियांमधून व्यक्त होत असतं. अहिंसा जर मुळात मनामध्येच नसेल
तर ती बाहेर कशी बरं येईल? कोणतीही वृत्ती प्रथम उत्पन्न होते ती मनात होते आणि नंतर वाचा दृष्ट्यादी इंद्रियांमध्ये ती प्रकट होत असते. मनात जे कधीच नसतं ते वाणीतून कधीही येत नाही. जसं जमिनीमध्ये अंकुर फुटतो तो कधी बीजाशिवाय असतो का? उगमाच्या ठिकाणीच पाणी जर वाळून गेलं तर ते नदीच्या प्रवाहात कसं बरं येईल? तसंच जीव जर निघून गेला तर मग शरीरामध्ये हालचाल उरेल का? अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 293 ते 300. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 301 ते 310. सूत्रधारा शिवाय कठपुतळीचे काम काय? मनाचे जाता मनपण इंद्रिय कर्मे आधीच बंद. इंद्रिय व्यापारी तसेच मन असे मुळात. याचेच सारे व्यवहार इंद्रिय योगे. जेव्हा जशी असे वेळ घेऊनी वासनेचे रूप मन बसते आत दडून. इंद्रिय व्यापारे येतसे बाहेर. पक्का मुरलेला सुगंध बाहेर पसरे उत्साहात. अहिंसा बळावता मनात व्यक्त होतसे इंद्रियांतून. अहिंसेचे हे भांडवल इंद्रिये करती खर्च. तरीही नाही उणावत संपत्ती ती. भरते येता समुद्रास खाड्या जाती तेव्हा भरून. चित्तात हिंसा भरता दाट इंद्रिये ही जाती भरून. जसे कोणी पंडित धरून बालकाचा हात ओळी गिरवी स्वतःहून अक्षरांच्या. तसेच मनाची कणव येतसे हाता पायात. असेच होतसे उत्पन्न अहिंसा तत्व मनात. अहिंसेचे वर्णन इंद्रियांच्या केले तर तेच असे वर्णन अहिंसेचे मनाच्या. असेच रे अर्जुन मनातून देहातून वाणीतूनही केला त्याग.
हिंसेचा जाणे. मन आणि शरीर हे एकमेकांपासून भिन्न न होणारे आहेत. जसं सूत्रधाराशिवाय कठपुतलीचं काही कामच उरत नाही, तसंच मनाचं मन पण एकदा गेलं की इंद्रिय कर्म आधीच बंद पडून जातात. इंद्रिय व्यापारामध्ये मूळ हे मनच आहे आणि त्याचे सगळे व्यवहार इंद्रियांच्या योगांमधून होत असतात. जेव्हा जशी वेळ असते तेव्हा वासनेचं रूप घेऊन मन आतमध्ये दडून बसलेलं असतं आणि इंद्रिय व्यापारामधून ते बाहेर येत असतं. पक्का मुरलेला सुगंध बाहेर जसा उत्साहात पसरतो, तसंच अहिंसा मनामध्ये बळावली तर ती इंद्रियांमधूनच व्यक्त होते. असं हे अहिंसेचं भांडवल, जे इंद्रिय खर्च करत असतात, पण तरीही ती संपत्ती कधीही संपत नाही. समुद्राला भरतं आलं की खाड्या कशा भरून जातात, तसंच चित्तामध्ये अहिंसा जर दाट भरलेली असेल तर इंद्रियही अहिंसेनेच भरून जातात. जसं कोणी पंडित एखाद्या बालकाचा हात धरून स्वतःहून अक्षरांच्या ओळी गिरवत असतो, तसंच मनाची कणव जेव्हा हातापायात येते तेव्हा हे अहिंसा तत्व आपोआप उत्पन्न होत असतं. तर हे अहिंसेचं वर्णन इंद्रियांप्रमाणेच जर वर्णन केलं तर तेच वर्णन मनाच्याही अहिंसेचं आहे असं समजून चालायला हरकत नाही. तेव्हा अर्जुना, मनातून, देहातून आणि वाणीतूनही ज्यांनी हिंसेचा त्याग केला आहे तो मनुष्य खरा अहिंसा समजतो असं म्हणायला हवं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 301 ते 310. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 311 ते 318. जाणावे त्या पुरुषास ज्ञानाचे प्रशस्त मंदिर, पुरेसे हे न केवळ ज्ञानमूर्ती तो साक्षात. अहिंसेचे जो करतो श्रवण, अथवा ग्रंथाधारे निरूपण, वाटे पडावी ती दृष्टीस, पहावे त्या पुरुषास आपण. श्रीकृष्णाचे हे बोल सांगण्याते आपणास, लावले फार मी पाल्हाळ, क्षमा करावी आपण. हिरव्यागार रानात शिरलेले जे जनावर, विसरते घराची वाट, तसेच काही. वाऱ्याचा वाढता वेग, पक्षी त्यावर होता स्वार, दूर दूर उडे आकाशात, घरट्यापासून. रमले तसेच माझे मन, रसांचा हा मिळता स्वाद, बुद्धी गेली वाहवत, जशी काही अनावर. परी ऐकावे महाराज,
इतुके केले जे निरूपण, त्यात आहे काही तथ्य, म्हणूनच अहिंसा ही अशी चीज, वरवर वाटे सहज, परिहोतसे करता स्पष्ट, कोट्यावधी मतांचे खंडन. एरवी न घेता विचारात, अन्य मते जी झाली प्राप्त, पुढे जावे का दामटून, न करता त्याचे निरसन. अहिंसा ज्याला समजली त्या पुरुषाचं वर्णन करताना श्रीकृष्ण म्हणतात की हा पुरुष म्हणजे केवळ ज्ञानाचं प्रशस्त मंदिर नाही, तर तो साक्षात ज्ञानमूर्ती असतो. अहिंसेचं जो श्रवण करतो किंवा विविध ग्रंथांच्या आधाराने अहिंसेचं जो निरूपण करतो, किंवा ज्या मनुष्याला अहिंसा दृष्टीस पडावी असं वाटतं किंवा अहिंसा पाळणाऱ्या व्यक्तीला आपण पाहावं असं वाटतं, त्या व्यक्तीबद्दल सुद्धा फार आदरयुक्त भावना असली पाहिजे. श्रीकृष्णाचे हे बोल आपल्याला सांगण्यासाठी मी फारच मोठं पालढाळ लावलं, त्याबद्दल आपण मला क्षमा करावी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हिरव्यागार रानामध्ये शिरलेलं जनावर जेव्हा घराची वाट विसरून जातं, तसंच काहीसं माझं झालं. किंवा वाऱ्याचा वाढता वेग असेल तर पक्षी त्यावर स्वार होतात आणि घरट्यापासून आकाशामध्ये दूर दूर उडत राहतात. तसंच माझंही मन रमून गेलं. हा रसांचा स्वाद मिळाल्याबरोबर माझी बुद्धीही वाहवत गेली आणि अगदी अनावर झाली. पण महाराज, आपण ऐका, हे जे एवढं निरूपण मी केलं आहे त्यात काही तथ्य आहे म्हणूनच केलेलं आहे. अहिंसा ही अशी चीज आहे की वरवर सहज वाटते, पण एकदा का स्पष्टपणे कोट्यावधी मतांचं खंडन केलं तरच ती समजते. इतर जी मतं प्राप्त झालेली असतात त्यांना विचारात न घेता, त्यांचं निरसन न करता कधी पुढे दामटून जायचं असतं का? अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 311 ते 318. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 319 ते 326. रत्नपारख्यांच्या गावात दगड आणावा विकण्यास, खात्री असेल जर मनात, सोडवावा तो गाठोड्यातून. सरस्वतीचे स्तवन केले कितीतरी अपुरेच, करू नये म्हणूनच स्तुती तेथ. अशा कोण्या बाजारात कापरास म्हणती मंदवास, सांगा विकले जाईल का मग, कापूर म्हणूनी पीठ. म्हणूनच हो महाराज, ऐका या सभेत, येणार नाही पसंतीस, बोलण्याचा नुसता आवेश. अहिंसेची कल्पना साधारण,
मतमतांतरांची करून गल्लत, केले जर ते व्याख्यान, कानांस वाटेल का गोड. शंकेचा कचरा घेऊन स्वच्छ सिद्धांत होई मलिन, तेव्हा अवधान जाई पळून, मागच्या पाऊलीच. असे जे जलसंचय शेवाळ्याने आच्छादित, हंस घेतात का आश्रय, सांगा त्यांचा. चांदणे जेव्हा ढगा आड, प्रकाश त्याचा मळकट, मगना उलगडी चोच, पुढे होऊन चकोर. तसेच हे निरूपण, नसेल जर शंकारहित, ग्रंथाचा न होईल स्वीकार, कोणी नसेल उत्सुक. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात, अहिंसेचं वर्णन आणि अहिंसा पाळणाऱ्या पुरुषाचं वर्णन करण्यासाठी मी जरा जास्तच पाल्हाळ लावलं, पण खरं सांगायचं तर तेही गरजेचंच होतं. अशासाठी की मूळ विषय हा त्याबद्दलची मतमतांतरं, शंका या सगळ्याचं निरूपण केल्याशिवाय समजून घेता येत नाही. जसं की रत्नपारख्यांच्या गावात जायचं आणि विकायला दगड आणायचा. त्या दगडाची किंमत आणि त्याच्याबद्दल खात्री असेल तरच तो गाठोड्यातून सोडवावा. किंवा सरस्वतीचं स्तवन कितीही केलं तरी अपुरंच असतं, त्याच्यामुळे मग ती स्तुती करायला तिथे जाऊच नाही. अशा कुठल्या बाजारामध्ये जर म्हणत असतील की कापराला अगदी मंद वास आहे, तर मग अशा बाजारात पीठ कापूर म्हणून कधी विकलं जाईल का? म्हणूनच महाराज या सभेमध्ये नुसताच बोलण्याचा आवेश पसंत पडणार नाही ह्याची मला कल्पना आहे. अहिंसेची साधारण कल्पना जर मतमतांतरांची गल्लत करून व्याख्यान केलं गेलं तर ते कानाला गोड वाटेल का? शंकेचा कचरा घेऊन स्वच्छ सिद्धांत मलिन होऊन जातो, तेव्हा अवधान पळून जातं आणि मागच्या पावलीत सगळे श्रोते गायब होऊ शकतात. तर जेव्हा जलसंचय शेवाळ्यांनी आच्छादित असतो तेव्हा हंस त्या पाण्याचा आश्रय कधीच घेत नाहीत. चांदणं जेव्हा ढगाळ असतं तेव्हा त्याचा प्रकाश मळकट पडतो, मग चकोर पुढे होऊन चोच कधीच उघडत नाही. तसंच हे निरूपण जर शंकारहित नसेल तरच ह्या ग्रंथाचा स्वीकार होईल, नाहीतर हा ग्रंथ स्वीकारायला कोणीही उत्सुक नसेल. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 319 ते 326. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 327 ते 334. विविध मतांचे निराकरण, न करता केले व्याख्यान, त्यात राहील पुष्कळ शंकेस वाव. ग्रंथ रचण्याचा हा उद्देश, असे माझा केवळ, आपणासारखे संत लोक राहो माझ्या समीप.
तुम्हा वाटे खरोखर गीतार्थाविषयी प्रेम, घेऊन या गीतेचा आश्रय, करू लागलो व्याख्यान. तुमचे जे सारे संचित, ठेवून येथे तारण, गीतेस न्याल सोडवून, असे हे गीतेचे मोल. सर्वस्वाचा धराल लोभ, गीतेचा कराल अभेर, मग घ्यावे समजून, गीतेची माझी गती समान. आता सांगू फार काय, तुमच्या कृपेशी मला काम, म्हणून केले निमित्त ग्रंथाचे या. तरी आपण हो रसिक, व्याख्यान व्हावे आपणा योग्य, केला म्हणून विचार अन्य मतांचा. श्लोकाचा अर्थ राहिला दूर, व्याख्यानाचा जाहला विस्तार, क्षमा करावी लेकरास, याच साठी. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात, विविध मतांचं निराकरण न करता जर व्याख्यान केलं तर त्यामध्ये शंकेला वाव पुष्कळ राहील. ग्रंथ रचण्याचा माझा उद्देश हा केवळ आपणासारख्या संत लोकांनी माझ्या समीप राहावं हाच आहे. तुम्हा लोकांना गीतेच्या अर्थाविषयी खरोखरच प्रेम आहे, आस्था आहे, आणि म्हणूनच गीतेचा आश्रय घेऊन मी व्याख्यानाची सुरुवात केलेली आहे. तुमचं जे सगळं संचित आहे ते तुम्ही इथे तारण ठेवलेलं आहे, आणि ह्या गीतेला सोडवून नेऊ पाहताय, हेच खरं गीतेचं मोल. सर्वस्वाचा जर लोभ धराल आणि गीतेचा अव्हेर कराल तर मी समजून घेईन की माझी आणि गीतेची गती समान आहे म्हणून. आता फार काय सांगू, मला तुमच्या कृपेशीच काय ते घेणं देणं आहे, म्हणूनच मी या ग्रंथाचं निमित्त केलेलं आहे. आपण सारे रसिक आहात आणि हे व्याख्यान आपणा योग्य व्हावं म्हणूनच मी अन्य मतांचा विचार केलेला आहे. श्लोकाचा अर्थ दूर राहिला, व्याख्यानाचा थोडासा विस्तार झाला, आणि त्यासाठी या लेकराला आपण क्षमा करावीत. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 327 ते 334. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 335 ते 342. जेवता जेवता मध्येच खडा लागता घासात, काढण्यास तो लागे वेळ, जेवणाऱ्याचा न त्यात दोष. सोबतीच्या चोरास चुकवून येण्या लागला वेळ, न रागवता त्या लेकरास, मायेने काढावी
त्याची दृष्ट. परी माझे हे बोल जणू काहीसे पाल्हाळ. केले आपण सहन ऐकावे पुढे महाराज. अर्जुनास म्हणती भगवान उत्तम दृष्टी तुझी ज्ञानरूप. करून देतो परिचय ज्ञानाचा तुझ. जेथे असे क्षमा सहज ना कोणती चरफड. तेथे असे निश्चित ज्ञान पक्के घे तू समजून. खोल खोल तळ्यातून जसे येती कमलवेल. अथवा संपदा भाग्यवंतास मिळते आपसुक. तशीच वाढे क्षमा जेथ काही लक्षणे त्यांचीच. सांगतो मी निश्चित आता येथे. अलंकार जो असे प्रिय करता धारण अंगावर. तेव्हा मनी असे जो भाव तसाच तो जो सहनशील. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जेवता जेवता मध्येच घासामध्ये खडा लागतो आणि तो काढायला थोडासा वेळ लागतो. त्यात जेवणाऱ्याचा दोष नसतो. सोबत एखादा चोर आहे आणि त्या चोराला चुकवून येताना एखाद्या लेकराला जर वेळ लागला तर त्याला ओरडू नये, त्याची मायेने दृष्ट काढावी. तसेच माझे हे जे बोल आहेत ते पाल्हाळ असून सुद्धा आपण सहन केलं. तेव्हा महाराज पुढे ऐका. अर्जुनाला भगवंत म्हणतात, तुझी जी दृष्टी आहे ती उत्तम ज्ञानरूप आहे. तेव्हा मी तुला आता ज्ञानाचा परिचय करून देतो. जिथे क्षमा असते, सहजपणाने कोणीही क्षमा करतं, कुठलीही चरफड न करता. तिथे निश्चित ज्ञान असतं हे तू पक्क समजून घे. खोल खोल तळ्यामधून जसं कमळाची वेल येते किंवा भाग्यवंताला संपत्ती आपसूक मिळते, तशीच क्षमा जिथे वाढत जाते त्यांची काही लक्षणं मी तुला सांगतो. एखादा अलंकार जेव्हा प्रिय असतो तेव्हा तो आपण अंगावर धारण करतो. तेव्हा मनामध्ये जो भाव असतो ना, तोच भाव सहनशील व्यक्तीच्या मनामध्ये सतत असतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 335 ते 342. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 343 ते 351. आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक जे तीन ताप. कोसळले जरी एक साथ तरी तो नाही जात खचून. अपेक्षित काही होता लाभ होतसे जेवढा संतोष. तेवढाच करतसे आदर
अनपेक्षित प्राप्तीचा. मान असो वा अपमान, दोन्ही वाटे समान त्यास. निंदता स्तुत्यता त्यास, न आनंद वा ना दुःख. उन्हाळ्याने न होई तप्त, हिवाळ्यात ना येई कंप. जे जे म्हणून होतसे प्राप्त, तयास नसे कुठले भय. मेरून माने शिखरांस, ओझे आपुल्या पाठीवर. अथवा वराह अवतार, ओझे न म्हणे पृथ्वीस. नाना चराचर पाठीवर, पृथ्वीस न त्याचे दडपण. सुख दुःख द्वंद्वे होता प्राप्त, तसेच त्याला मुळी नाश्रम. महानद्या नद्यांचे समुदाय, घेऊन आले पाण्याचे लोट. करून मोठे आपुले पोट, समुद्र सामावून घेई त्यांस. काहीच नाही ज्याला असह्य, समजेन जो स्वतःस सहनशील. सुख दुःखादी सारे भोग, स्वीकारी तो सहजीच. सहनशील व्यक्तीबद्दल सांगताना भगवंत म्हणतात की आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक हे तीनही प्रकारचे ताप जरी एकत्र कोसळले तरी तो मुळीच खचून जात नाही. अपेक्षित काही लाभ झाला तर जेवढा आनंद होतो तेवढा आणि तितकाच आनंद त्याला अनपेक्षित प्राप्तीचा होतो आणि त्या प्राप्तीचा तो तितकाच आदर करतो. मान असू देत वा अपमान असू देत, दोन्हीही ज्याला समान वाटतं. त्याची निंदा केली, स्तुती केली तरी त्याला आनंदही होत नाही आणि दुःखही होत नाही. उन्हाळ्याने त्याला ताप होत नाही, हिवाळ्याने अंग कंप पावत नाही. जे जे म्हणून जसं जसं प्राप्त होतं ते तो घेत जातो आणि कुठल्याही गोष्टीबद्दल त्याला कधी भय नसतं. जसं पर्वत स्वतःच्या वरती असलेल्या शिखरांचं पाठीवर ओझं झालं असं म्हणत नाही, किंवा वराह अवतार हा पृथ्वी मला जड होतीये असं कधी म्हणत नाही. नाना चराचर पाठीवर असून सुद्धा पृथ्वीला त्याचं कधी दडपण वाटत नाही. तसंच सुख दुःख ही द्वंद्व जरी प्राप्त झाली तरी त्या व्यक्तीला मुळीच श्रम पडत नाहीत. महानद्या आणि नद्या आपलं पाणी समुद्राला घेऊन मिळत असतात, पण समुद्र स्वतःचं पोट मोठं करतो आणि त्यांना अगदी सहजच सामावून घेतो. तसंच ह्या व्यक्तीलाही असह्य असं काहीच नसतं आणि तो स्वतःला फार मोठा सहनशील असंही कधी म्हणवून घेत नाही. सुखदुःखादी सारे भोग तो अगदी सहजच स्वीकारतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 343 ते 351. धन्यवाद.